तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे काय, आज गोकुळ अष्टमी आहे. आज काय कृष्ण जन्माष्टमी, गोकुळ अष्टमी आहे. जन्माष्टमी. तर आपला हे बघा यज्ञेश पण आलेला आहे. तर आता आपण इथं पताके बिताके बांधायसाठी सगळे पूर्ण आता जमा होतोय. मास्तर पण आलेला आहे, केतन आहे, अजून बाकी येतं ते अजून सर्व एक एक करून सर्वांना भेटवतो तुम्हाला. यज्ञेश पताके बांधणार ना, पताके बांधणार आहे कर ना, आहे तर कर. हे बघा केतन आपले कुत्र बसण्याच्या जागेवरती आलेलं आणि बघा नेमकी आमची जागा गेली. तर बघा यज्ञेशने आपले पताके आणलेले. यज्ञेश हे बघा आता इथं बिल्डिंगच्या आत आपण इथं मस्त आता पताके बांधणार आहे. म्हणजे आत नाही बांधणार, इथं आधी सेट करणार आहे. हे बघा हे पताके, आणि मग त्याच्यानंतर जिथं दहीहंडी तिथं आपण पताके आपला गजानन शेठ वर चढणार आहे. वर म्हणजे बिल्डिंग वर नाही, पताके बांधायला फक्त पताके बांधण्यासाठी वर चढणार आहे. इथं आम्ही आता म्हणजे जी रशी आणली त्या रशीला आपण पताके बांधणार आहे. तुम्हाला दाखवतोच पुढे मी आता. आणि हे बघा एवढी गँग आलेली आहे. आणि आपला प्रशांत बडे पण आलेला आहे. हे म्यूट कर म्यूट कर म्यूट कर. हां अरे बाय कॉपीराईट कॉपीराईट का. तर हे बघा केतननी इथून लाईटी लावलेल्या आहे बिल्डिंगच्या. हे बघा हा असा रोल आणलेला आहे. आणि हे असं या रशीला आम्ही बांधणार आहे एक एक करून. आणि अक्षय शेठ पण आपले आलेले. आणि यज्ञेशची झोप चालू आहे. हा यज्ञेश दहीहंडी फोडणार ना उद्या. हा तूच चढायचं वर. ते बघा हा 100% कॉपीराईट आणणार आहे आपल्या व्हिडिओला. टेन्शन नको, कॉपीराईट वगैरे काय नाही. वा बाय द वे आपल्या गणपतीच्या शॉर्ट्स म्हणजे रील्स त्याला 1.4 मिलियन व्ह्यूज आले. त्याच्याबद्दल थँक्यू तुम्हाला सर्वांना. थँक्यू. आणि आपले सबस्क्रायबर पण वाढलेले. हे बघा हे अशी रशी बांधलेली आहे मस्त एकदम इथून गेटपर्यंत. आता मस्त आता एक एक पताके बांधणार त्याला आम्ही. हाय मित्रांनो, ओळखलं का मला? एकनाथ शिंदे. तो एकनाथ शिंदे. मी काय बोलतोय, आपली दहीहंडी कधी येते पण सांग. उद्या 12 वाजता. 12 नाही 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. नाही, आपला कार्यक्रम 5 वाजता सुरुवात होणार आहे. 8 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि आपले आयोजक अरे दादा बाबर उभे आहे. तर आता वाजलेले आहे 12. पताके लावायचं काम रात्री. चालू आहे ते सांगा. ते तर सांगितलं आता त्यांना. तर आता दाखव त्यांना काम करा. चला थांबले इथं एकनाथ शिंदे आपले. उद्या तुम्ही सर्वांनी आमच्या संतोष नगरमधील दहीहंडीला उपस्थिती द्यावं अशी माझी नम्र विनंती. आणि बक्षीस कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी साहेब बक्षीस जाहीर करा आपलं. आणि आमचं दहीहंडीचं बक्षीस आहे 51 लाख रुपये. डायरेक्ट 51 लाख झालं, चॅनल ब्लॉक केला. गजानन शेठ आपले पतंग उडवतात. गेले आपल्या बिल्डिंगचं बाहेरचे हे पण नाही सोडलं. ते बघा इथं पण पताके बांधायचं काम चालू आहे. म्हणजे आधी इथं बांधून घेणार, नंतर मग आपण जिथं जिथं झाडाला दहीहंडी बांधणार आहे मग तिथं तुम्हाला दाखवतोच पुढे कसे बांधतात कसे नाही. हे आपले मनीष सर आहे, तुम्ही बघू शकता कसे बांधतात. हे बघा मित्रांनो, हे असं घ्यायचं, हे अशी गाठी मारायची यामध्ये आणि असं करायचं, झालं बस. सिंपल इझी. सगळे लागलेले. अक्षय शेठ फुल एकदम सिरियसली एकदम दहीहंडीचं एकदम जोश आलेला आहे एकदम. अरे थँक्यू थँक्यू. आणि दीपक शेठ मला फुल फॉर्म मध्ये नाही का. आणि ना लाईक द्या, एवढी मेहनत फक्त आमच्यासाठी नाही झाली. आणि पैसे बी पाठा. हा पैसे गुगल पे नंबर सांग ना तुझा. गुगल पे नंबर 9095. नको आहे भाई, त्याला फोन यायचे नाही तर.
आणि हा आपला गजानन शेठ आहे का गजानन शेठ तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असणार 75-22-900-950. नाही रे बाबा फोन बिन लावू नका चुकून लावू नका जाम बोर करतो माणूस हा असं असलं ना याचे ना 10 मिलियन जाम बोर करतो माणूस हा काय फोन बिन लावू नका आणि हे बघा आपले प्रदीप शेठ आता आलेले झोपेतून उठून यांना फोन करून बोलवलेलं आहे आता आम्ही तुम्ही बालाजीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपले पाणीवाला होता आपला हा तर लागलेलं आहे कामाला सगळे फुल सिरियस आहे एकदम तर उद्या दहीहंडी आणि दहीहंडीमध्ये तुम्ही बघा एवढी मजा येणार आहे तर हे बघा गाईस फुल काम चालू आहे एकदम एवढं काम झालेलं आहे आता परत गाडी आणली आहे स्पेशल आणि हे बघा गॅस बघू शकता तुम्ही एवढी झालेली आणि आपला समाधान वर चढलेला आहे एकदम टॉपला एकदम बघू शकता तुम्ही दिसतात सगळेजण घाईत आहे कारण 2 वाजून गेलेले सॉरी 2:45 वाजत आले आता 2:45 झाले ना रे 2:45 झाले आता आपण लवकर बांधून घेऊ तर भेटू मित्रांनो आता उद्या डायरेक्ट दहीहंडीच्या टायमाला तर चला गुड नाईट गुड आफ्टरनून मित्रांनो धर ना भाऊ अंडी धर आहे बघा अंडी आपलं बनवायचं काम चालू आहे मस्त आणि बघा इथं तुम्ही बघू शकता इथं आपला प्रसादाचं पण चालू आहे रेट आपण झालेली याच्यात 25 रुपये आपले गजानन शेठला थोडं टेन्शन आलेलं आहे मला वाटतं नाही काय टेन्शन नाही फक्त तेवढं तुम्ही बाकी मेहनत आमची वाया घालू नका लाईक द्याल सगळं काही करू सगळं नका काही करू आता सर्वजण एक एक करून येतात हे काय जणांनी मारली कळटी एक मान जो मान भटकते आत्मा ही ट्रेनिंग नाही केली सोलापूरला अडकलेला आहे तो पण तो बघू आता गणपती येतो की नाही सुट्टी भेटली तर नक्की येईल बोलणं तर आहे जाऊ दे त्याला गणपती आपल्या दहीहंडी दिवशी व्हिडिओ कॉल करू त्याला आपण व्हिडिओ कॉल करू आपण दहीहंडी तर आज आहे तर गाईज आले बाहेर अंडी बघू शकता याच्या हातात तर आता इथं आम्ही वर कलर पण बघा आपल्या भारत देशाचा मस्त तिरंगा बनवलेला आहे हिंदुस्तान डीजे सुद्धा आलेला आहे बघू शकता तुम्ही डीजे पण आलेला आहे आणि थोड्या वेळात तुम्ही पण या नाचायला ये भी भाई आएंगे एंजॉय करने के लिए सब आ सकते तर बघा तुम्ही पुढे आता सबका त्योहार आहे मित्रांनो आम्ही इथं टपावर चढलेले बघू शकता गाडीच्या आणि अंडी वाजायचं काम चालू आहे झाडाला एकदम आता थोड्या डीजे विजे चालू होणार आहे मंडप लावलेला होता बाहेर झालंय बांधून आता मस्त आता थोडे पताके बिताके साईडला बांधू चला मित्रांनो आज आपण पुढे दहीहंडी फुल मजा फुल धिंगाणा विथ डीजे अँड टँकर पण येतोय आणि महाप्रसाद बी आहे त्याचा बी तुम्ही लाभ घ्या फक्त बघून घ्या कारण तुम्ही येणार तर नाहीये तरी पण आम्ही देऊ तुम्हाला तर आता भेटूया तुम्हाला खाली आधी बांधून बिंधून घेतो मग भेटतो तुम्हाला ते फुगायचे काय लाईव्ह बनवतो ते फुगे लावायचे काय म्हणे तर आता अंडी बिंडी बांधून झाली आहे आता गाडी लावायला चाललोय आता आम्ही ठीक आहे अरे गाडी कुठे लावतो आता तिथून गाडी लावून येतो थोडं फ्रेश बिश होऊ मग तुम्हाला भेटू पुढे तर गाडी बिडी लावून आलेलो आहे
आता गणपतीला मस्त एक नारळ फोडू. गणपती बाप्पा
काय झाली आहे मस्त दहीहंडीचा कार्यक्रम मस्त झाला एकदम. आणि तुम्ही इथं बघू शकता प्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे मस्त एकदम. गणेश सर इथे या 2 मिनिटं. आणि हे आपले उपशाखा प्रमुख यांनी पण उपस्थिती लावलेली आहे. तर कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम खूपच छान झाला. युवा प्रतिष्ठान, राजयुवा प्रतिष्ठान ना, हो, हे दरवर्षी दहीहंडी करतात. म्हणजे 2 वर्ष करोनामध्ये त्यांनी केली नव्हती, त्यामुळे यावेळी त्यांनी एकदमच उत्साहात त्यांचा चेहरा दिसून आला, सगळा उत्साह. आणि त्यांनी आज अन्नदान पण केलं. खूप छान वाटतं या ठिकाणी. जय हिंद. या ठिकाणी शिवसेना शाखेचं सौजन्य माननीय आदिनाथ पालवे शाखा प्रमुख, माननीय दीपक जाधव आणि आमचे लाडके उपशाखा प्रमुख संतोष मिसाळ साहेब यांच्या सौजन्याने प्रत्येक कार्यक्रम, राजयुवा प्रतिष्ठानचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, मोठ्या उत्साहात आणि मोठ्या यांच्या पाठिंब्यामुळे खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहणार आहे. आता गणपतीचे पण ब्लॉग येईल, तर तुम्ही ते पण बघा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवस्था बघू शकता कशी झाली, मोबाईल पण भिजवलेला मी पाण्यात. तर चला.